नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, सोलर सेक्टरचं वादळ ओके हा आता व्हिडिओचा टॉपिक आहे. प्रचंड वेगाने सोलर सेक्टर वाढत आहे. विंड आणि सोलर ऑब्वियसली रिन्युएबल एनर्जी ज्याला म्हणतात. तर भारताची आता स्थिती तुम्हाला सांगतो. 485 गीगावॉट ओके गेल्या 5 वर्षामध्ये आपण इतकी कॅपॅसिटी 2025ला उभी केलेली आहे. 485 गीगावॉट ओके जी 5 वर्षापूर्वी मे बी अर्धी असेल. याच्या आता 15 ते 20% CAGR प्रमाणे आपली इलेक्ट्रिकल कॅपॅसिटी इलेक्ट्रिकल जनरेशन कॅपॅसिटी वाढते. त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये 55% आहे, सेंट्रल सेक्टरमध्ये 22% आहे आणि 23% स्टेट म्हणजे टिपिकली 45% गव्हर्मेंट सेक्टरमध्ये आहे आणि 55% प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तर का 55% का प्रायव्हेट सेक्टरमध्ये? कारण ह्याच्यामध्ये तुफानी प्रॉफिट आहेत. प्रायव्हेट सेक्टर कुठे जाईल? जिथे प्रॉफिट असेल तिथे पहिल्यांदा प्रायव्हेट सेक्टर जाणार. गव्हर्मेंट कुठे जाणार? जिथे प्रॉफिट नाही तिथे गव्हर्मेंटला जायलाच लागतं कंपल्सरीली. ओके, तशी ही टोटल भारतीय इलेक्ट्रिसिटी इन्स्टॉल कॅपॅसिटीची कथा आहे. आता सेगमेंट वाईज बघूया. 185 गीगावॉट रिन्युएबल आहे आता यावर्षीचं डेटा बघितला तर, आणि फक्त थर्मल उरले फक्त 242 म्हणजे एक्सपान्शन झाले ते मोस्टली रिन्युएबलमध्ये झालेलं आहे. 185 गीगावॉट वर्सेस 242 गीगावॉट इन थर्मल आणि बाकीचे न्यूक्लिअर 9 आहे, हायड्रो 4.49 आहे. ओके, आणि रिन्युएबल कॅपॅसिटी ब्रेकडाऊन म्हटलं तर विंडची आहे 52 गीगावॉट आणि सोलरची आहे 116 ओके गीगावॉट. आणि पुढची गोष्ट घेतली तर जून 2025 ओके याच्यामध्ये रिन्युएबलची ॲडिशन जे होणार आहे ते 5.8 गीगावॉट होणार आहे, हायड्रोची 1.5 गीगावॉट होणार आहे, थर्मलची निग्लिजिबल म्हणजे 2 गीगावॉट होणार आहे आणि न्यूक्लिअरची 9.2 गीगावॉट होऊ शकते. आणि ऑब्वियसली त्याच्यानंतर आता 2025-26 बघितलं तर रिन्युएबलची 12.3 गीगावॉट ॲडिशन, थर्मलची फक्त 2 म्हणजे फ्युचर इज गोइंग टू बी ओनली इन रिन्युएबल्स आणि रिन्युएबल्स अँड रिन्युएबल्स. त्याच्यामुळे सोलर सेक्टर जे आहे तो प्रचंड महत्त्वाचा आहे. आणि सोलर सेक्टरमध्ये टॉप कंपन्या तुम्ही बघा आणि त्या सगळ्या कंपन्यांना कॉस्ट ऑफ प्रोडक्शन विल बी हार्डली एनिथिंग मे बी 2 रुपये वगैरे, आणि सेलिंग प्राईस कॅन बी ॲज व्हेरिएबल ॲज मे बी अप टू 6 रुपीज ऑर अप टू 7 रुपीज. आय डोंट नो, दॅट डिपेंड्स ऑन पॉवर परचेस ॲग्रीमेंट आणि हाऊ स्मार्ट अँड सॅव्ही these companies are and how quickly they install their capacity and put it to market. ओके, हा सगळा खेळ आहे सोलर एनर्जीचा. सूर्य जर तळपत नसला भारतामध्ये ओके तर काय झालं असतं भारताचं? डिमांड तर वाढलेली आहे, सगळे जे सोलर प्लांट्स आहेत ते एनर्जी त्यांचीच खपते आहे. ओके, नथिंग इज गोईंग काय म्हणायचं, नथिंग इज गोईंग इज नॉट युटिलाइज, एव्हरीथिंग इज गेटिंग युटिलाइज. तर सोलर हा एकच असा सेक्टर मी बघतो की ज्याच्यामध्ये इनोव्हेशननी प्रचंड प्रमाणात उलथापालथ केलेली आहे. नाहीतर नुसता थर्मल एनर्जीवर आपण डिपेंडंट राहिलो असतो तर काही खरं नव्हतं जगाचं. तर सूर्य आपल्याला एनर्जी देतो आणि ते आपण घेतो आहे, खूप इम्पॉर्टंट आहे.